स्वतःच्या राहत्या घरातूनच बाहेर काढून विधवा महिलेचा छळ होत असल्याची घटना शहरातील तपोवन या भागात घडली आहे. शहरातील तपोवन परिसरातील सूर्यनगर एसटी कॉलनीत राहणाऱ्या विधवा सुरेखा शिंदे यांच्या राहत्या घराशेजारी राहणारे गुंड त्यांच्या घरावर काही दिवसांपासून बळजबरीनं कब्जा करण्याच्या प्रयत्नात आहे. तेवढंच नाही तर 24 तारखेला सुरेखा शिंदे यांच्या घरात या व्यक्तींनी मारहाण करत त्यांना घराच्या बाहेर देखील काढले. सुरेखा शिंदे यांचे पती कोरोनामध्ये मृत्यू पावलेले आहेत. त्यांच्या घरात फक्त त्या व त्यांचा कॉलेज करत असलेला मुलगा हे दोघेच राहतात. या प्रकरणी सुरेखा शिंदे यांनी तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलाय. परंतु आजपर्यंत या गुन्हेगारांविरुद्ध कोणतीही कारवाई न झाल्यानं सुरेखा शिंदे यांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे काही दिवसांपूर्वी निवेदन दिले होते. मला न्याय मिळाला नाही तर आम्ही आपल्या कार्यालयासमोर उपोषणाला बसू. शेवटी न्याय न मिळवल्यानं आजपासून सुरेखा शिंदे या आपला मुलगा वडील यांना घेऊन पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत. मी सुरेखा सुधीर शिंदे. माझे मिस्टर 2020 मध्ये कोरोनामध्ये वारलेत. मी माझा मुलगा राहते तिथं आणि सूर्यनगर एसटी कॉलनी तपोवन रोडला राहते. मला हे नाही का 3-4 वर्षापासून मला गावगुंड लोकांनी खूप त्रास दिलेला आहे. तर हे आता मला म्हणले की मला घरातून काढतायत ते लोक. तर आता का मध्ये 24 तारखेला त्यांनी मारहाण केली, लाथाबुक्क्याने मारलं आम्हाला घरातून. दोघं मायलेकरांना माझ्या आईला बेदम हाणलं आणि घरातून काढलं त्यांनी. पोलीस स्टेशनला जाऊन त्यांना तक्रार दिली पण पोलिसांनी पण काही कारवाई केली नाही. परत 19 तारखेला परत हाणमार केली. आले होते घरी, माझ्या पोटात लाथ मारली, परत माझा हात मुरगडला. माझ्याजवळ सिव्हिलचे कागदपत्र आहेत सगळे. आणि मला म्हणायला लागले की तू घरातून निघली नाही तर बरे, नाही तर मग तुला नाही का जीवे मारण्याची धमकी दिली आम्हाला, माझ्या मुलाला मला. आणि अजून ते म्हणतात की पोलीस स्टेशनला जाऊन सांगितलं तर पोलीस म्हणतात आम्ही त्यांच्यावर ऍक्शन घेतोय. पण सिरसा साहेबांनी जे 24 तारखेला 19 तारखेला आम्ही गेलो होतो का, त्याच्यानंतर त्यांनी माझ्याकडून खोटी सही करून घेतली की त्या लोकांना काही त्रास द्यायचा नाही. कलेक्टर ऑफिस मध्ये जाऊन तुमच्या दोघांचं बोलणं करून देतो, मिटून नाही का त्यांना कारवाई करतो म्हणून त्या लोकांवर, गावगुंड लोकांवर कारवाई करतो असं सांगितलं. पण त्यांच्यावर कारवाई न होता माझ्याकडूनच सही करून घेतली की त्यांना काही त्रास व्हा नाही म्हणून, जर त्रास दिला तर तुम्हाला जेल होईल असं शिरसाट साहेब म्हणले आम्हाला. नंतर मग मी घरी गेले ना, परत त्यांनी नाही का दमदाटी चालूच आहे त्यांच्यावाली. मी 1 महिन्यापासून आम्हाला नाही का झोपा पण नाहीये आम्हाला, म्हणजे जीव आमचं मोठे धरून आम्ही राहतोय. कसं तरी कृपा करून आम्हाला साहेबांनी न्याय द्यावा, आपले DSP साहेबांनी तेवढं कृपा करून आम्हाला नाही का न्याय द्यायला पाहिजे एवढी विनंती आमचीवाली. लक्ष द्यावा. आणि तुम्ही म्हणता नगर आहे म्हणताय, आईला नगर कशाबद्दल ठेवताय मग तुम्ही? जर बायांना न्यायच देत नाही तर आईला नगर ठेवता कशाला आहे मग? ते त्याच्याकरता मला न्याय पाहिजे तरच त्या आईला नगरला महत्व आहे, नाही तर काही उपयोग नाहीये, काही महत्व नाहीये. मग घरामध्ये मी आणि माझा मुलगाच राहतो, आम्ही दोघच राहतो. ते कधी पण येऊन आमच्या जीवाला धोका आहे. त्यांना समोर बोलून तुम्ही काय ते त्यांच्यावर कारवाई करावी, जेल करावी त्यांना, एवढीच आमची विनंती आहे. कृपा करून तुम्हाला सांगते, साहेबांना पण सांगतो आम्ही. मी या ज्यांनी मला गावगुंडांनी हाणमार केलेली मी त्या लोकांचे पण नाव सांगते. कैलास जाधव, करण जाधव, बबन जाधव, बंटी जाधव, सुनील वाळकर, सुभाष वाळकर, सचिन वाळकर, प्रवीण वाळकर. या गावगुंडांनी मला अजून काही 2-3 गुंडा होते त्यांच्या सोबत. हे गावगुंडांनी मला, माझ्या मुलाला, माझ्या आईला बेदम हाणमार केलेली आहे. आणि यांना जोपर्यंत नाही का जेल होत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही. मी इथं उपोषणला बसन, माझा जीव गेला तरी चालन पण मी उपोषण सोडणार नाही. माझं नाव महेश शिंदे. माझी आता 12वी झाली. माझा कॉलेज चालू आहे. माझे वडील 2020 मध्ये वारले. आता मम्मी मीच राहतो. तर 24 तारखेला आम्हाला हाणमार झाली होती. तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये आम्ही तक्रार दाखल केली पण त्यांनी काही ऍक्शन घेतली नाही. त्यांच्यावर कोणत्याच कारवाई होत नाहीये. पण त्याच्यानंतर परत 19 तारखेला परत त्यांनी दमदाटी केली, मम्मीला हाणमार केली, हात मुरगळला, पोटात लाथा मारल्या. तर त्यांच्यावर परत आम्ही 19 तारखेला पण तक्रार दाखल केली पण त्यांनी तरी पण काही ऍक्शन घेत नाही. DSP साहेबांना आम्ही नाही का निवेदन केलंय, आमची लवकरात लवकर न्याय भेटून द्यावा एवढीच इच्छा आहे. त्या लोकांना शिक्षा झाली पाहिजे. माझं नाव महाद विठ्ठल वाघ. मी जळगाव जिल्ह्यातला आहे.
मुलगी नगरला दिलेली आहे. मुलीचे मिस्टर वारलेले आहे, मुलगा अज्ञात पालक आहे. अजून आम्ही इतक्या लांबून या लोकांना मारहाण झाली, आम्ही इतक्या लांबून यायला किती वेळ लागेल? 350 किलोमीटरचं अंतर आहे. एवढ्या लांबून यायला तुम्ही इथं एवढे अधिकारी सहकारी वर्ग असून त्यांनी जर आम्हाला न्याय नाही दिला तर आमच्या मुलीचा बी नातवाचा बी समजा इथं काही झालं तर आम्ही इतक्या लांबून येऊन त्यांचं काय करू शकतो? तुम्ही यावेळेस न्याय दिला नाही तर मी पण त्यांच्याबरोबर उपोषणाला बसत आहे. त्यांच्या जीवाला जर काही थोडं बरं वाईट झालं तर हे सर्व लोक जबाबदार राहतील.